बिझनेसच्या गोष्टी फोनवर बोलायच्या नसतात, प्रत्यक्ष भेटून बोलायच्या असतात. तुम्ही माझ्या घरी या, मी सगळी सोय करून ठेवतो. मुझे पैसा चाहिए. पैसेही मिळतील. आधी घरी तर या. ठीक, मैं आता हूं. तू इंदोरला निरंजन बरोबर होतीस हे दादाला माहिती? मी तुला विचारतोय, दादाला कसं कळलंय? मानसी, दादाला कोणी सांगितलं? अहो, आय सॉरी, पण मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की तेव्हा दादा पण तिकडेच होते. हो, म्हणजे ते प्रियांका बरोबर होते आणि मी मी काय काय बोलू काय मी? मानसी, तू असं का वागलीस? तुझ्यामुळे दादाची बोलणी मला ऐकावी लागली. त्यावेळी महाबळेश्वरला तू दारू पिऊन कड्यावरून पडला नाहीस. तुला ढकलण्यात आलं. हर्षवर्धनने तुला ढकलून दिलं. केवळ तुझा काटा काढण्यासाठी त्यांनी हा सगळा महाबळेश्वरचा प्लॅन केला. आपल्याला महाबळेश्वरला नेलं. तिथे तुला खूप दारू पाजली आणि तुला ढकलून दिलं कड्यावर. खोटं आहे प्रियंका, तू खोटं बोलतेस. नाही शार्दूल, मी खरं सांगते तुला शार्दूल. हे सगळं खरं आहे शार्दूल. तो खुनी आहे, हर्ष खुनी आहे. त्यांनीच तुला मारण्याचा प्रयत्न केला. हा कसला फॉर्म आहे हा? इन केस ऑफ इमर्जन्सी बाळाला वाचवायचं की आईला, त्या संबंधी आहे. म्हणजे काय बोलताय तुम्ही? हे आत्ताच तुम्ही म्हणालात ना की सगळं व्यवस्थित. हे पहा, त्यांचं बीपी लो झालेलं आहे. अशा वेळेस काही होऊ शकतं. तू खरं बोलतेस ना? तुझी शपथ शार्दूल, हे सगळं खरं आहे. मी खरंच सांगते तुला. जर माझं काही बरं वाईट झालं ना तर आयुष्यभर माझ्या बाळाची आणि देवयानीची काळजी घेऊ. वचन दे मला, वचन दे. आधी मला वचन. सावरे, तू असं बोलू नको ग. काय तू बोलतेस? इकडे बघ, इकडे बघ. हे बघ, तू धीर सोडू नको ग. सगळं ठीक होईल काकू, सगळं ठीक होईल. सगळं तर देवाच्या हातात. नाही डॉक्टर, डोंट वरी, काही काळजी करू नका. आता फॉर्म भरलात तुम्ही? सावकाश. अरे याच्यावर यांच्या मिस्टरांची सही लागेल. ते होऊ शकत नाही. का? आम्ही आता एकत्र राहत नाही. आम्ही वेगळे झालो. काहीच कळत नाहीये. कोण खरं कोण खोटं ते. कोणाचं खरं मानावं मी? प्रियांकाचं, जिने माझ्याशी विश्वासघात केला, पण ती का खोटं बोलेल माझ्याशी? म्हणजे हर्षने मला मारण्याचा प्रयत्न केला? नाही, हे शक्य नाही. तो असं का करेल? तो तर माझा चांगला मित्र आहे. पण काही सांगता येत नाही. जेव्हा प्रियांका सांगते म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असणार. कारण त्यावेळी हर्ष व्यतिरिक्त फक्त प्रियांकाच तिथे होती. तेव्हा काय करावं काहीच सुचत नाहीये. एक तर हर्षला जाऊन भेटायला हवं. हो, हर्षला जाऊन भेटायलाच हवं. या भाईजान या. बसा. भाईजान, आधी तुमच्या या चमच्यांना बंदुका खाली करायला सांगा.